अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मी सीताराम मनोहर अकोलकर पोस्ट ऑफिसमधून रिटायर झालो आणि वयाच्या 70व्या वर्षापासून विश्वविख्यात कंपनी टाटा लाईफ इन्शुरन्स कंपनीमध्ये कार्यरत आहे. या कंपनीच्या संबंधात मला आपल्याला एक निवेदन द्यायचं आहे आणि आपण जर रोज सकाळी 10 मिनटं जर यूट्यूबवर गेलात आणि सद्गुरू मामा माऊली इथे क्लिक केलं तर तुम्हाला त्यातून या विश्वविख्यात कंपनीच्या बद्दल थोडीशी माहिती तुम्हाला मिळेल. सोबत माझे जे सद्गुरू आहेत परमपूज्य मामासाहेब देशपांडे महाराज यांची जी प्रवचनं आहेत तर मध्यंतरी मी आईचा जोगवा मागेनं यावर 10 प्रवचनं मी या यूट्यूबवर ऐकवली आहेत. आपण ऐकली असतील ती. आज मी या विश्वविख्यात कंपनीशी काम करतो आहे त्या कंपनीबद्दल तुम्हाला मी माहिती देत आहे. आज ही माहिती सांगण्याचं कारण असं आहे की भारत सरकार आपल्याला नवीन आर्थिक याच्याकडे ओढून घेत आहे. आर्थिक क्रांती. या आर्थिक क्रांतीमध्ये आपल्याला जर पार करायचं असेल, याच्यातून पार व्हायचं असेल तर आपल्याला टाटाबद्दल काही मी माहिती सांगतो आहे ती आपण मन लावून ऐकावी अशी माझी इच्छा आहे. आता या आर्थिक क्रांतीमध्ये आपण आतापर्यंत जे पाहिलं आहे की प्रत्येक याच्यामध्ये तुम्ही लाईफ इन्शुरन्स पॉलिसी का घ्यायला पाहिजे तर हे मनात पक्कं बिंबवून ठेवा की कुठेही तुम्ही पैसे गुंतवले तरी तुम्हाला त्याचं फक्त व्याज मिळेल, आपले स्वतःचं काही हे होणार नाही. आता PPFमध्ये तुम्ही जर गुंतवले ते 1996 साली 12% व्याज मिळत होतं. 2016 साली 8% व्याज मिळायला सुरुवात झाली PPFवर आणि 2020 साली 5.5% जाईल असे अर्थतज्ज्ञ सांगतात. आणि आपला जर मध्येच मृत्यू झाला तर रिस्क मात्र त्या PPFच्या खात्यातून तुमची रिस्क कव्हर होत नाही. बँक FD जे करतायत ते 1996 साली 12.5% व्याज मिळत होतं. 2016 साली 60% मिळायला लागलं. 2020 साली 4.5%वर जाईल असं अर्थतज्ज्ञांचं मत आहे. आणि या केसमध्ये पण FDमध्ये पण किंवा PPFमध्ये पण की याच्यात डेथ रिस्क अजिबात नाही आहे. पुढे जो एक गव्हर्मेंट बॉन्ड्स आहेत त्यातसुद्धा 1996 साली 14%, 2016 साली 5.5% आणि 2020मध्ये फक्त 4% राहील असं अर्थतज्ज्ञांचं मत आहे. आणि डेथ रिस्क अजिबात नाही. शेअर्समध्ये पण तोच प्रकार आहे आणि शेअर्समध्ये डेथ रिस्क अजिबात नाही. कव्हरेज 0 आहे. प्रॉपर्टी तुम्ही जे करताय की त्यात रिस्क कव्हरेज काय आहे का, प्रॉपर्टी तुम्ही करताय ती त्यात रिस्क कव्हर काही नाही आहे. मग थोडक्यात म्हणजे काय की गव्हर्मेंट बॉन्ड्स, PPF, सेविंग बँक फंड्स, फिक्स्ड डिपॉझिट, शेअर्स आणि प्रॉपर्टी याच्यामध्ये रिस्क कव्हरेज अजिबात नाही आहे. परंतु आमच्या टाटा लाईफ इन्शुरन्स कंपनीमध्ये 1996 साली 50 लाखाची रिस्क कव्हर करतो आम्ही. 2016 साली 55 लाखाची आम्ही रिस्क कव्हर करतो आहे आणि 2020 साली 60 लाखापर्यंत आम्ही जाऊ असं अर्थतज्ज्ञांचं आणि लाईफ इन्शुरन्समधल्या हायेस्ट जे त्याच्यातले जे डॉक्टरेट आहे त्यांचं म्हणणं असं आहे की 60-65 लाखापर्यंतसुद्धा 2020 सालापर्यंत आम्ही तुमची रिस्क कव्हर करू शकू. आणि रिस्क कव्हरेज आजचा जरी विचार केला तर 50 लाख थ्रूआउट पॉलिसी टर्म तुम्हाला रिस्क मिळते. आणि पॉलिसी टर्म जे आहे त्या पॉलिसी टर्म इतर कंपन्यांमध्ये कुठल्या कंपनीचं किती आहे पण आमच्याकडे मात्र टाटा लाईफ इन्शुरन्स कंपनीमध्ये मात्र जवळजवळ
80 वर्षापर्यंत तुम्हाला रिस्क कव्हरेज करून मिळते. आणि हे सगळे पैसे तुम्हाला जेव्हा मिळतात तेव्हा तुम्हाला इन्कम टॅक्स सगळ्या याच्यावर माफ मिळतो तुम्हाला. तर याच्यासाठी तुम्ही 100% टॅक्स फ्री पैसे मिळत असल्यामुळे तुम्ही टाटा लाईफ इन्शुरन्समध्ये भाग घ्यावा असं माझं मत आहे. आता राहिली गोष्ट की हे झालं आपल्या आर्थिक धोरणाबद्दल. आता जे जगभरात आपल्या भारतीय आर्थिक धोरणाबद्दल जी चर्चा चालू आहे त्यासंबंधी मी तुम्हाला थोडंसं जागा करण्याचा प्रयत्न करत आहे. आता याच्यापुढे मात्र तुम्ही टाटा लाईफ इन्शुरन्स कंपनीबद्दल आणखीन तुम्हाला जर काही माहिती पाहिजे असेल तर बिनधास्त 9767484301 किंवा mamamauli@yahoo.com याच्यावर तुम्ही मला काही केव्हाही भेटू शकता, बोलू शकता. मी तुमच्या सगळ्या शंकांचं समाधान करीन ही मी तुम्हाला खात्री देतो. आता आज ही सुरुवात करतो आहे तर मी जे तुम्हाला थोडंसं 10 मिनटं तुमचे घेणार आहेत अजून. त्या 10 मिनटात तुम्हाला थोडंसं एक हे करून दाखवतो आहे की लोकांचे काही प्रश्न असतात आध्यात्मिक याच्यात. मी आता हे टाटाबद्दल किंवा इतर तुमच्याकडनं पैसे काढण्यासाठी मी तुम्हाला सांगतो आहे असं काही नाही आहे. आता मी आध्यात्मिक दृष्टीने जर विचार करायचा झाला तर तुम्हाला असं मी एक कळकळीची माझी प्रार्थना आहे की आपल्या सामान्य लोकांचे जे काय प्रश्न असतात ते आमचे सद्गुरू जे आहेत मामासाहेब देशपांडे महाराज, तर त्यांच्या ह्याच्यातून ते काय आपल्या प्रश्नाला उत्तर देत आहे ते मी तुम्हाला ऐकवणार आहे. थोडक्यात म्हणजे काय, श्रीपाद माझ्या सद्गुरूंचं नाव परमपूज्य श्रीपाद मामासाहेब देशपांडे महाराज. आमच्या श्रीपाद सेवा मंडळाचे अनेक ठिकाणी आमचे आश्रम आहेत. मुख्य आश्रम पुण्याला आहे, नंतर दुसरा जळगाव जामोदला आहे, आळंदीला सिद्धपेठ तपोवन आहे, तुमच्या हेळवाकला पण आमचं दत्त मंदिर आहे आणि माणगावला पण दत्त मंदिर आहे. आता या संबंधात आपले जे साधक लोक आहेत हे जे काय प्रश्न विचारत आहेत तर त्याची मी तुम्हाला समर्पक उत्तर म्हणजे परमपूज्य मामांनी जे काय त्यांना सांगितलं ते तुम्हाला मी ऐकून दाखवतो आहे, वाचून दाखवतो आहे की लोक काय विचारत आहेत. बरेच साधक विचारतात योग आणि वेदांतासंबंधी साहित्य वाचताना काही संज्ञा वारंवार वापरात येतात. कृपा करून खालील पारिभाषिक शब्दांचे विवरण द्या. त्रियोग म्हणजे काय? साधारणतः कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग यांना त्रियोग असे म्हणतात. योग चातुष्टय म्हणजे काय? हठयोग, लययोग, राजयोग व मंत्रयोग. द्विविध प्रकृती म्हणजे काय? परा आणि सूक्ष्म, अपरा म्हणजे स्थूल. त्रिविध पुरुष म्हणजे क्षर, अक्षर आणि पुरुषोत्तम. 4 महावाक्य काय? वेदांताची 4 महावाक्य आहेत. अहं ब्रह्मास्मी, तत्त्वमसी, प्रज्ञानम ब्रह्म, अय्यात्मा ब्रह्म. उद्या नवविधा भक्ती म्हणजे काय? श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य व आत्मनिवेदन या नवविधा भक्ती आहेत. अष्टसात्विक भाव कोणते? तर स्तंभ, स्वेद, रोमांच, स्वरभंग, कंप, वैवर्ण्य, अश्रुपात व प्रलय हे अष्टभाविक भाव होत. मुद्रा आणि बंध. मुद्रा व बंध हे अनेकविध प्रकारचे आहेत पण त्यातही 25 मुख्य आहेत त्या खालीलप्रमाणे: महामुद्रा, नभोमुद्रा, उड्डीयान बंध, जालंधर बंध, मूलबंध, महाबंध, महाबोध, खेचरी, विपरीत करणी, योनी मुद्रा, वज्रोली मुद्रा, शक्तिचालिनी मुद्रा, तडाग्नी मुद्रा, मांडवी मुद्रा, शांभवी मुद्रा, अश्विनी मुद्रा, पाशिनी मुद्रा, काकी मुद्रा, मातंगी मुद्रा, भुजंगी मुद्रा या 20 व 5 धारणा म्हणजे पार्थिव, अंबसी,
वैश्वानरी, वायवी व आकाशी मिळून 25 मुद्रा आहेत. षटकर्मे कोणती? दौती, गजकर्णी, बस्ती, नवली, नेती व कपालभाती यांना षटकर्मे म्हणतात. अष्टविधा प्राणायाम कोणते? सूर्यभेदन, उज्जाई, चित्कारी, शीतली, भस्त्रिक, भ्रामरी, मूर्छा व प्रार्थिनी या 8 अष्टविध प्राणायाम असे म्हणतात. आता हे तुम्हाला ऐकवायचं कारण एवढंच, माझ्या सर्व टाटाच्या बांधवांना आणि सर्व माझ्याशी परिचित असलेले किंवा हे ऐकत असलेल्या सगळ्या बांधवांना माझी विनम्र प्रार्थना आहे की आपण आपल्या रोजच्या वातावरणात व्यावहारिक याच्यात थोडंसं आध्यात्मिककडेसुद्धा वाचलं तर आपलं मानसिक समाधान संतुल राहतं, मानसिक ताण कमी होतात. म्हणून रोज 10 मिनटं हे तुम्ही जर ऐकलं तर नक्कीच आपल्या या ऐकण्याने बरेच तुमचे फायदे होतील याची मला खात्री आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हे बंद कसं काय झालं?